नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यामध्ये 2023 पासून खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे 2 पदे असतात. एक असते सहाय्यक वन संरक्षक, जे माझ्यावरती तुम्हाला दिसत असेल. त्याला आपण असिस्टंट फॉरेस्ट कन्झर्वेटर म्हणतो. हे क्लास 1 चं पद आहे. आणि दुसरं आहे वनक्षेत्रपाल, ज्याला आपण रेंज फॉरेस्ट ऑफिसर असं म्हणतो. हे क्लास 2 चं पद आहे. तर याला काही जण आर-एफ-ओ नावाने सुद्धा ओळखतात. बऱ्याच जणांना अभ्यास करता विद्यार्थ्यांना माहीतच नसते कोणकोणते पद सुद्धा आहे एमपीएससी मध्ये. आणि जेव्हा ते अभ्यास करायला सुरुवात करतात त्यानंतर माहित पडते, अच्छा हे सुद्धा आपण भरू शकतो. तर या परीक्षेमध्ये जे 2023 पासून खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्याच्या पॅटर्न मध्ये बदल करण्यात आला आहे, परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे, न्यू सिलेबस काय आहे त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे आता यानंतर जे पोरं अभ्यासाला येणार ते पूर्ण सेम पातळीवर असणार आहे. त्यांना आता नवीन सुरुवात करावी लागणार आहे अभ्यासाची. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊ. त्यापूर्वी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथं सॉल्व्ह होऊन जाणार. आणि सोबत WhatsAppची पण लिंक देतो, कारण की कधी-कधी जॉइन होत नाही तुम्ही. टेलिग्रामला काही प्रॉब्लेम असल्यामुळे होऊ शकत नाही, तर ते पण देतो. तिथे तुम्ही जॉइन होऊन आपण महाराष्ट्रातील वनसेवा परीक्षा कशी पास करायची त्याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण टाकत असतो. तर चला, तर आपण आपला पूर्ण शेड्यूल कसा राहणार आहे वनसेवा परीक्षेचा तो समजून घेऊ. तर चला. बघा आता पहिल्या स्लाइडवर. तर पहिले पेपर कसं असणार आहे बघा. तर यामध्ये बघा, महाराष्ट्र जे नागरी सेवा परीक्षा आहे, त्या परीक्षा 2023 बद्दल इथं दिलेल्या आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. व्यवस्थित स्क्रीनकडे लक्ष द्या. व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून घ्या. कारण की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही आणि त्यानंतर मग प्रत्येकाचे क्युरीज येतात कमेंट बॉक्समध्ये, सर याचं काय, त्याचं काय. तर आपण हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित समजून घ्या. बऱ्याच जणांना अभ्यास करताना माहीतच नसते पेपर पॅटर्न कसा आहे, कशा प्रकारे एक्झाम होते आणि शेवटपर्यंत फक्त बुक्स वाचायचे, रीड करायचे, मला परीक्षा द्यायची आहे. तर त्याच्याबद्दल व्यवस्थित आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये बघा, महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023, याला आपण एमपीएससी किंवा काही जण याला राज्यसेवेची एक्झाम सुद्धा म्हणून ओळखतात. यामध्ये बघा, एकूण 9 एक्झाम आता ही कंडक्ट करणार आहे. म्हणजे हे राज्यसेवाच 9 एक्झाम घेणार आहे. त्यामध्ये पहिली राज्यसेवा, ज्यामध्ये 33 संवर्ग आहे, म्हणजे 33 विभागातले तुम्ही एक्झाम भरू शकता. त्यानंतर अभियांत्रिकी मध्ये यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि स्थापत्य, म्हणजे यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि स्थापत्य म्हणजे सिव्हिल, अशा 3. त्यानंतर विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, याची एक वेगळी पण असते, फक्त त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि सोबत तुमचे मेकॅनिकलचा राहतो. त्यानंतर कृषी सेवा परीक्षा, त्यानंतर सहाय्यक नियंत्रक, वैध मापनशास्त्र ज्याला म्हणतो, आणि अन्न औषध प्रशासकीय सेवा. आणि बघा लास्टला इथं 9व्या विभागाला वनसेवा दिलेली आहे, जे 2 पदांसाठी आहे. तर अशा ह्या सर्व जे 9 एक्झाम आहे, म्हणजे 9 परीक्षांसाठी एकच फॉर्म निघणार आणि एकच फॉर्म मध्ये हे सर्वांचे तुम्हाला एक्झाम द्यावे लागेल. आणि हे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तुमची एक्झाम होणार आहे आता. तर बघा, हे एक्झामचं नोटिफिकेशन, जाहिरात केव्हा येणार आहे, तर हे आहे फेब्रुवारी 2023 मध्ये याची जाहिरात येणार. परीक्षेची दिनांक राहणार आहे 4 जून 2023. आणि एक लक्षात घ्या, एमपीएससीने आतापर्यंत जो फॉर्मॅट सांगितलेला पेपरचा किंवा एक्झाम पॅटर्नचा किंवा एक्झामची डेटचा तो फॉलो केलेला आहे. म्हणजे येणारी एक्झाम आपली 4 जूनला होणार आहे. आणि याचा अंतिम निकाल जो लागेल तो जुलै 2023 मध्ये, म्हणजे जून आणि लगेच जुलैमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल तुम्हाला, की प्री तुम्ही क्रॅक केली की नाही. आता याचं पॅटर्न कसं आहे ते समोर जाणून घेऊ. पहिले सविस्तर समजून घ्या की कशा प्रकारे आपला अभ्यास असणार आहे. कारण की जे जुने पॅटर्न होते वनसेवेचे सर्व चालले गेलेले आहे. त्यामध्ये टोटल ऑब्जेक्टिव्ह होतं. तर प्रीला तुम्हाला एक पेपर असणार आहे, 2 पेपर असणार आहे, ते मी पुढे सांगतोच तुम्हाला. फक्त वनसेवेबद्दल हे परीक्षेचे दिनांक आणि त्याचा निकाल केव्हा लागणार आहे हे समजून घ्या. म्हणजे आता हे सर्वांसाठी एकच तुमचं सर्व राहणार आहे. तर बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा त्यांनी मग इथं मेन्सचा परीक्षा दिनांक बघा, इथं मुख्य परीक्षा दिलेला आहे. तर हे मुख्य परीक्षेचा बॉक्स आहे आणि हा निकालाचा बॉक्स आहे. तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एवढे सर्व संवर्ग आहे. त्यामधला आपला आजचा जो टॉपिक आहे तो वनसेवेचा आहे. कारण की यामध्ये सर्व जे मुलं आपला व्हिडिओ बघत आहे ते वनसेवेबद्दल, फॉरेस्ट एक्झाम बद्दल जाणून घेण्याच्या तयारीत आहे. तर हे कसं असणार आहे, तर याची मेन्सचं कसं राहत आहे ते आपण पाहून घेऊ. हे झालं प्रीचं, मेन्सचं बघू, मग सिलेबसकडे वळू. बघा, आता नेक्स्ट स्लाइडकडे जातो मी. बघा, इथे हे सर्व प्रीचं दिलेलं आहे आणि इकडच्या साईडला मेन्स दिला आहे, पण आपलं वनसेवाचं. तर बघा, वनसेवेला इथं पोहोचलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा प्रीलिम झाली तुमची. आता मेन्सकडे गेले. प्रीलिमचा सिलेबस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे ते थोड्या वेळात सर्व सांगतो. पहिले मेन्सचं बघून घ्या. त्यामध्ये बघा 2 पद आहेत, सहाय्यक वनसंरक्षण गट अ, जे मी तुम्हाला वरती लिहून दिलं होतं, आणि वनक्षेत्रपाल गट ब. ठीक आहे, म्हणजे याला आर-एफ-ओ म्हणतो. हे 2 पद जे आहे, या पदासाठी परीक्षेचे स्वरूप जे आहे मेन्सचं, प्रीमध्ये तर एकच एक्झाम होणार आहे. ते सर्वांसाठी, त्या 9 गटांसाठी एकसारखीच, पण पारंपरिक आणि वर्णनात्मक, म्हणजे परीक्षेचे मेन्सचे जे शेड्यूल आहे या एक्झामचा, तो वर्णनात्मक होणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे तुम्हाला रायटिंग मध्ये लिहावं लागणार आहे परीक्षाबद्दल.
मग त्यामध्ये पेपर कसे राहणार आहे, तर पूर्व परीक्षा तुमची ऑब्जेक्टिव्ह होती, मुख्य परीक्षा तुमची कशी आहे, तर सर्व सर्व डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये किती पेपर होणार आहे बघा, व्यवस्थित समजून घ्या. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये किती पेपर होणार आहे, याला मुख्य परीक्षा म्हणतो. तर परीक्षेचे दिनांक बघा, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे तुमचा हा पेपर 4 दिवस चालणार आहे, जसा तुमचा राज्यसेवेचा चालतो. मग 4 मध्ये बघा, 4 नोव्हेंबरला तुमचा पेपर होणार पहिला. जूनमध्ये तुमचा रिझल्ट लागेल, जुलैमध्ये, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे 4 मध्ये तिथून तुम्हाला कशासाठी मिळणार आहे, तर पेपरच्या मेन्सच्या तयारीसाठी. त्यामध्ये बघा, सकाळी आणि दुपारी 2 सत्रामध्ये पेपर होणार, 1-2. पहिला सकाळच्या सत्रामध्ये कृषी अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, म्हणजे हे सर्व या सकाळच्या याच्यामध्ये पेपर देणार. म्हणजे यातलं तुम्ही कुठलंही चूज करू शकता. जर तुम्ही मेकॅनिकल असेल किंवा केमिकल असणार, किंवा यांत्रिकी म्हणजे सॉरी स्थापत्य असेल तर सिव्हिल असणार, किंवा मग कृषी ऍग्री असणार, तर तुम्ही कोणीही पण तुमच्या सेक्टरमधला पेपर हा द्यावा लागणार तुम्हाला. दुपारच्या सत्रामध्ये कृषी पशुसंवर्धन व पशुवैज्ञानिक विकास, तर हा तुम्हाला पेपर द्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजे हे 2 पेपर तुमचे होऊन जाणार. त्यानंतर 5 नोव्हेंबर येणार. 5 नोव्हेंबरला परत मॉर्निंगच्या सेशनमध्ये तुमचा वनस्पती शास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयावर काय होणार, पेपर होणार. दुपारच्या सत्रामध्ये रसायनशास्त्र, ठीक आहे, केमिस्ट्रीच्या रिलेटेड त्यामध्ये होणार पेपर. त्यानंतर 6 नोव्हेंबरची तारीख येणार. 6 नोव्हेंबरला तुमचा सकाळी गणित आणि सांख्यिकी या विषयावरचा पेपर होणार, आणि दुपारला परत बघा वनशास्त्र या रिलेटेड पेपर होणार. त्यानंतर 7 नोव्हेंबरला तुमचा जो शेवटचा सेशन राहणार, त्यामध्ये भूशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयावर दुपारी पेपर होणार. तर हे असे तुमचे एकूण बघा 4 दिवसांमध्ये 8 पेपर होणार. राज्यसेवेला 9 पेपर होतात, इथं 8 होतात. आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन करून तुमचा जानेवारी 2024 मध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे. बघा, पॅटर्न खूप डेंजरस केलेला आहे, खूप डिफिकल्ट केलं आहे. पण डिफिकल्ट म्हटल्यापेक्षा मी म्हणेन की वर्णनात्मक केलं आहे, जे की 2012च्या आधी होतं. 2012-13 नंतर एमपीसीने परत शेड्यूल चेंज केला, पूर्णपणे फॉर्मॅट चेंज केला, जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आणलं होतं. म्हणजे आता तुम्हाला जर वनसेवाची किंवा आरओएफची पोस्ट काढायची असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पण करायला लागणार आहे, जे की आपण आपल्या क्लासमध्ये प्रॉपरली घेत आहे सर्व गोष्ट. ठीक आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सर्व डिस्क्रिप्टिव्ह स्ट्रक्चर कसं असते, कशा प्रकारे पेपर फॉर्मॅट द्यावा लागतो, म्हणजे राज्यसेवेच्या लेवलचा आपल्याला अभ्यास करणं भाग आहे. आणि प्रीचं राहणार आहे ती राज्यसेवेची. आता आपण सिलेबस कसा आहे तो समजून घेऊ, सविस्तर जाणून घेऊ. तर चला आपण सिलेबसकडे बघू. हे स्ट्रक्चर समजलेलं आहे सर्वांना, म्हणजे हे तुम्हाला 8 पेपर द्यावा लागणार आहे, आणि तुम्हाला हे सर्व 4 नोव्हेंबर पासून पेपर स्टार्ट होणार आहे. बघा आता, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं जे पॅटर्न होतं, त्यामध्ये किती 9 वेगवेगळे वर्ग येणार होते, आणि त्यामध्ये सुद्धा जो 9वा होता तो वनसेवेचा होता, आणि म्हणजे सर्व प्रिलिम मध्ये द्यावं लागणार आहे. तर यामध्ये 2 पेपर होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. हे प्रिलिम सांगत आहे, म्हणजे 2 पेपर होतात. पहिले होते 2 पेपर राहणार याचे, त्यामध्ये प्री राहणार आणि दुसरीकडे मेन्स. बघा इथं वरती दिसत आहे प्री आणि मेन्स. तर मी फक्त तुम्हाला प्रीचं स्ट्रक्चर सांगत आहे, प्रीचं. तर प्रीच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, पेपर 1 राहणार, त्यामध्ये 200 गुणांचा पेपर राहणार, 100 प्रश्न राहणार. ओके. पेपर 2 जो आहे हा अहर्ताकारी आहे, म्हणजे क्वालिफाईंग राहणार. ठीक आहे, क्वालिफाईंग तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. हा सुद्धा 200 गुणांचा, म्हणजे यामध्ये पण 100 प्रश्न 100, यामध्ये 80 प्रश्न राहणार आहे. हे 80 प्रश्न कसे राहणार, याच्यावर पण एक मी व्हिडिओ टाकलाय राज्यसेवेच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघून घ्या प्रिलिम मध्ये, त्याच्यामध्ये क्लिअरिटी होऊन जाईल. पण इथे मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला पूर्णपणे. तर 100 प्रश्न 200 मार्क्सला, इथं 80 प्रश्न 200 मार्क्सला, म्हणजे 80 प्रश्न म्हणजे 1 क्वेश्चन इज इक्वल टू 2.5 मार्क्स असते, इथं 1 क्वेश्चन इज इक्वल टू 2 मार्क्स असतो. 2 तास 2 तास. ओके. तर हा जो पहिला पेपर आहे हा जास्तच इम्पॉर्टंट आहे, कारण की यातले मार्क्स तुमचे मेन्स साठी तुम्ही जाऊ शकता की नाही यासाठी असतात. ओके. हा पदवी लेवलचा पेपर राहणार आहे, आणि हा जो सेकंड पेपर राहणार आहे याला सीसॅट सुद्धा म्हणतात. सीसॅट सुद्धा म्हणतात. हा क्वालिफाईंग आहे. इथे तुम्हाला 33.33% बघा, इथं क्वालिफाईंग 33.33% एवढे मार्क काढायचे, म्हणजे नियरली अबाउट तुम्हाला 200 पैकी 68 जर तुम्ही मार्क काढले, तर 68 जर मार्क काढले, तुम्ही क्वालिफाय झाले. म्हणजे यात काही तुम्हाला मार्क घ्यायचे नाही सीसॅट मध्ये. यामध्ये पॅसेज वगैरे येते, ती मी तुम्हाला स्ट्रक्चर सिलेबस दाखवून देतो थोड्या वेळात. हा पेपर मराठी व इंग्रजी माध्यमात राहणार आहे, आणि हा बहुपर्यायी राहणार आहे, वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये हा तुम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे पेपर 1 जो प्रिलिम आहे, यामध्ये 2 पेपर होणार आहे. लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला थोडंसं सांगतो. जो प्री मध्ये आहे, प्री मध्ये 2 पेपर होणार. प्री मध्ये ज्यामध्ये राहणार तुमचा पहिला जीएसचा आणि दुसरा राहणार सीसॅटचा. तर हा जीएस मध्ये 200 पैकी तुमचं किती मिळतात, जसं राज्यसेवेचा गेल्या महिन्यातला समजा 2 महिन्याआधी रिझल्ट जो लागला प्रीचा, त्यामध्ये लक्षात येईल की 106 वर कट ऑफ लागलाय, म्हणजे 106 एवढे जर तुम्ही मार्क्स काढले तर तुम्ही मेन्सला जाणार. आणि सीसॅट तर क्वालिफाईंगच आहे, तर तुम्हाला इथं 65 मार्क्स जरी काढले तुम्ही क्वालिफाय होऊन जाणार. त्यानंतर जो मेन्सचा पेपर राहणार, त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे 4 दिवसाचे स्ट्रक्चर सांगितलं होते, 1-2 1-2 मॉर्निंग आणि दुपारचं स्ट्रक्चर, तर तसे तुमचे पेपर होणार. ओके. मग आता यात आपल्याला जी पहिले तर प्रिलिम महत्वाची आहे ना, जर तुमची प्रीस निघाली नाही तर तुम्ही मेन्सला जाण्याची शक्यता बिलकुल नाहीच आहे. त्यामुळे पहिले प्रीवर कॉन्सन्ट्रेट करा. तर प्रीमचा सिलेबस काय आहे तो आपण थोडा व्यवस्थित समजून घेऊ. आणि इथं निगेटिव्ह जे मार्क असते ते 1/4 असते, म्हणजे एक
प्रश्न जो आहे म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे रॉंग झाले, तर एका प्रश्नाचे तुमचे जे मार्क्स आहेत ते जाणार. 1/4 0.25 त्याला म्हणतो आपण हे. तर बघा हे सर्व स्ट्रक्चर आहे. आता आपण बघू याचा सिलेबस. जो पेपर 1 आहे, ज्या पेपर 1 साठी आपण बोलत होतो. तर पेपर 1 हा 200 गुणांचा आहे. 100 प्रश्न येणार. त्यामध्ये बघा पहिलं राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी ह्यामध्ये येणार. भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशसह म्हणजे इथे तुम्हाला महाराष्ट्राचा अभ्यास करावा लागतो. इतिहासाच्या संबंधित. महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. आणि हा जो जिओग्राफीचा पार्ट आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की हा पेपरला तुम्हाला मेन्सला सुद्धा राहणार आहे. जो मी भूशास्त्र म्हणून म्हटलं होतं, तर यातला तुमचा होऊन जातो. तर कोणी राज्यसेवा करत असेल आणि ज्यांनी ऑप्शनल राज्यसेवेमध्ये जिओग्राफी घेतलं त्याला सुद्धा खूप फायदा आहे फॉरेस्टसाठी. जर तो मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल किंवा मग ॲग्रीचा असेल तर. ओके. त्यानंतर पेपर म्हणजे हा जिओग्राफीचा झाला. त्यानंतर 4 नंबरचा बघा भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन. संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी. म्हणजे हे सर्व पॉलिटीमध्ये जाते, राज्यशास्त्र या विषयामध्ये जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. बघा इथे जेव्हा इत्यादी येते ना, तर याच्यामध्ये आणखी काही एक्स्ट्रा विचारू शकतात. याची लक्षात ठेवा, की इत्यादी हा पॉइंट थोडा जास्तच आपल्यासाठी हानिकारक आहे. जरी सिलेबस छोटासा दिसतो, पण इत्यादीमुळे तो वाढतो. हा जो आहे याला म्हणतो आपण आर्थिक म्हणजे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक. त्यानंतर बघा पर्यावरण परिस्थितिकी. हा पण फॉरेस्टला ऑलरेडी आहे. तर मेन्सचा अभ्यास करताना तुम्हाला प्रीमध्येच होऊन जातो. आणि पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विषयाची विशेष तज्ञाची गरज नाही म्हणते, पण असं काही नसते. विशेष तज्ञांची गरज लागतेच कारण की याची डिफिकल्टी लेव्हल वाढलेली आहे. ठीक आहे. आणि हा जो पर्यावरण आहे किंवा मग जिओग्राफी आहे, तो तुम्हाला मेन्सला तिकडे मिळतो. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. हा प्रीला मध्येच तुम्ही चांगला अभ्यास करून घ्यायचा. त्यानंतर सामान्य विज्ञान पण तुम्हाला मेन्सला आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि हायजीनचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथे मिळणार. तर हा झाला पेपर 1 चा म्हणजे पेपर 1 चा जीएसचा जो पार्ट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. आता पेपर 2 मध्ये सीसॅट आहे, त्याचा पण आपण एकदा सिलेबस बघून घेऊ काय राहणार आहे. मी प्री बद्दल बोलत आहे, मेन्स बद्दल नव्हे. तर प्री मध्ये बघा जो सेकंड नंबरचा पेपर आहे हा क्वालिफाईंग आहे. तुम्हाला मी आधीच म्हटलं 33.33% इथं घ्यायचे नियरली अबाउट 68 मार्क्स जर 200 पैकी तुम्ही कव्हर केले तर इझिली तुम्ही हा पेपर क्रॅक करणार. यामध्ये पॅसेज येतात. ठीक आहे. यामध्ये पॅसेज येतात. त्यावर मी एक व्हिडिओ बनवून टाकेल. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. म्हणजे जसा तो व्हिडिओ येणार त्यामध्ये तुम्हाला सर्व क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार. बघा पेपर 2 मध्ये 200 गुणांचा पेपर आकलन म्हणजे काय पॅसेज येणार त्याखाली 4-5 प्रश्न येणार ते. संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य. त्यानंतर तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता. तर 5-6 प्रश्न तर्कावर येतात. 5 प्रश्न येत असतात आता. तर्कशुद्ध याच्यावर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरणवर येतात. सर्वसाधारण मानसिकता क्षमता. त्यानंतर बघा मूळ संख्यता, अंक आणि त्याचे संबंध, परिमाणांचा क्रम इत्यादी. इयत्ता 10वी स्तरावरील. त्यानंतर अनुयोजन, तक्ता, आलेख. तर तुम्हाला माहिती आहे मॅथ आणि रिझनिंग बद्दल बोलत आहे. मॅथ आणि रिझनिंगचा. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य. तर एक मराठीवर तर सगळेच प्रश्न येणार. एक पॅसेज मराठीचा पॅसेज येणार, एक स्पेशल इंग्रजीचा पॅसेज येणार. त्यावर तुम्हाला प्रश्न मिळणार. म्हणजे हा क्वालिफाईंग असल्यामुळे नियरली अबाउट सर्वजण क्वालिफाय करतात, जे व्यवस्थित अभ्यास करतायत. त्यामुळे या पेपरची चिंता करायची काही गरज नाहीये. पेपर नंबर जो फर्स्ट होता, तो क्वालिफाईंग नसल्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. हे लक्षात घ्या सर्वांनी. तर अशा प्रकारचा हा पूर्णपणे प्रीचा सिलेबस असणार आहे. आता राहिला मेन्सचा म्हणजे हा जो मेन्स आहे ना, तर याबद्दल एमपीएससीने अजूनपर्यंत पूर्णपणे शेड्यूल टाकायचा आहे. आता एमपीएससीने राज्यसेवेचा थोड्या दिवसाआधी मेन्सचा पूर्ण पॅटर्न टाकलेला आहे. कंबाईनचा पीएसआय-एसटी-एसओ ज्यामध्ये 10 संवर्ग त्यांनी ॲड केले त्याचा पण टाकलेला आहे आणि लवकरच एका वीकच्या आत मेन्सचा सिलेबसचं पूर्ण येईल. पण तुम्हाला इथून अंदाज लागतो की मेन्सच्या सिलेबसमध्ये कुठले सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. जे मुख्य परीक्षेला म्हणजे प्रीचा आपण पूर्णपणे अभ्यास पाहिलेला आहे. हे जे परीक्षेचे स्वरूपमध्ये पूर्व परीक्षामध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. परंतु आता मेन्सचं जसं येईल तसं मी टाकणार. तर कोणी काही सांगत असेल तर त्याच्यावर तुम्ही राहू नका निर्भय कारण की बरेच व्हिडिओ YouTubeला बनलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, चुकीच्या पद्धतीने पण सांगितलेल्या आहेत. तर नवीन पूर्ण सिलेबस आलेला आहे. काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या टेलिग्राम लिंकला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपला तिथं काही मी टाकतोच बऱ्याच काही चेंजेस झालेले त्याला जॉइन करून घ्या. आपल्या ज्या बॅचेस आहेत त्याला जर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर तसं मला मेसेज करून कळवा. बाकी सर्व मी तुम्हाला सविस्तर जसे काही चेंजेस झाले तसं सांगणार. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.